नमस्कार, मी दीपाली. मला आजही एक वेगळा विषय म्हणजे आपला नेहमीचाच आणि अतिशय आवश्यक आपल्या प्राथमिक वयाच्या छोट्या छोट्या मुलांसाठीचा मोबाईलचा वापर. खरं तर आजचं बालपण जे आहे ते कसं आहे ना की आता सुरू होणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, एरवी तर ती गोष्ट चालूच राहते. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मोबाईल स्क्रीन. आणि आजचं बालपण कसं आहे की ते या मोबाईल स्क्रीनमध्ये अडकत चाललं आहे असं मला वाटतं. हातात खेळणी कमी आणि स्क्रीन जास्त वेळ असतो. मोबाईल आणि टी व्ही खरं तर वाईट नाही आहे, त्यातून चांगलं घेण्यासाठी बरंच आहे. पण त्याचा फारसा चांगला उपयोग मुलं करत नाही, त्याचा उलट परिणाम मुलांच्या मनावर होत असतो. आणि ही जी जास्त स्क्रीन वापरल्यामुळं काय होतं, मोबाईल आणि टी व्ही काही वाईट नाही आहेत. आपण अनेक वर्षापासून टी व्ही बघतोय, आता सगळे मोबाईल वापरतात आणि मोबाईल आणि टी व्ही एक विरंगुळा आणि एक माहिती मिळवण्याचं साधन आहे. पण पण त्याच्या अतिवापरामुळे मुलांच्या मनावर परिणाम होत आहेत. आणि जास्त स्क्रीन टाईममुळे मुलांची एकाग्रता कमी झाली आहे असं जाणवते. आणि हे मलाच नाही, सर्व शिक्षकांना पालकांनाही निरीक्षणातून जाणवेल की त्याची एकाग्रता कमी होते, त्यांच्या डोळ्यावर ताण येतोय आणि मुलांमधला चिडचिडपणा वाढतोय. मी अनेकदा पाहिले असे की मुलांना आपण मोबाईल दिला नाही की मुलं चिडचिड करतात. पूर्वी असं व्हायचं नाही. मुलांना त्याला विरंगुळा करण्यासाठी अनेक ऑप्शन्स होते. मुलं खेळायची, घरातले खेळ, बाहेरचे खेळ, असं सगळ्या गोष्टीमध्ये ते रमायचे. पण आता ते रमणं कमी झालं आहे आणि त्यांना मोबाईलच हवा असतो आणि यामुळे मुलं चिडचिडे होऊ लागलेत. पण उपाय आपल्या हातात आहे. आपण आईवडील आहोत, आपण शिक्षक आहोत, आपण यासाठी काहीतरी करू शकतो. आपला उपाय असा की मुलांसोबत आपण संवाद वाढवावा. जसं आपण इतर कामांसाठी वेळ देतो, तर आपण जास्तीत जास्त कामातून वेळ काढून मुलांना जास्तीत जास्त वेळ दिला, त्यांची संवाद साधत राहिलं, गप्पा चर्चा यामध्ये त्यांचा वेळ जातो. त्यासोबतच मुलांमध्ये मोबाईलपेक्षा जास्त गरज मुलांना आपली असते. खरं तर मुलांना हे आपण पालकांना लक्षात यायला असं की मुलांसाठी मोबाईल ही एक वस्तू आहे, परंतु आपण आई वडील जे आहोत, पालक आहोत, शिक्षक आहोत, हा पण मुलांना वेळ देणं अतिशय आवश्यक असतं. स्क्रीन टाईमचे काही साधे नियम आहेत, ते नियम मुलांसाठी आपण नक्कीच लावून घ्यावं की मुलांना फार मर्यादित वेळेपर्यंतच मोबाईल द्यावा. कुटुंबात सर्वांनी मिळून एकत्र जेवण करावं. आपण रात्री जेवण करतो, मुलांना माहिती आहे, मी एवढे मुलांचं निरीक्षण केलं आहे की बऱ्याच मुलांना जेवताना मोबाईल हवा असतो. मोबाईल हातात दिल्याशिवाय ते जेवत नाहीत. परंतु याला एक चांगला पर्याय असा आहे की सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून जेवायची सवय लावावी. जेणेकरून एकत्र बसून गप्पा गोष्टी करत जेव्हा जेवण करतो मुलगा, तर त्याला मोबाईलची गरज वाटत नाही. आणि झोपण्यापूर्वी मोबाईल मुलांना द्यायचा नाही, त्यामुळे डोळ्यावर जास्त इफेक्ट होतो. लक्षात ठेवा की मुलांना मोबाईलपेक्षा आपली गरज जास्त आहे, आपल्या वेळेची, आपल्या प्रेमाची आणि आपल्या साथीची. आपण जर मुलांना साथ दिली, आपण मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ दिला मुलांना, तर मुलं नक्कीच मोबाईल मुलांसाठी दुय्यम होईल, जे आता त्यांची प्राथमिक गरज बनत चाललं आहे. तर आपण पालक आणि शिक्षकांनी हे ठरवणं आवश्यक आहे की आपल्या मुलांना मोबाईलपासून जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करूया. चला तर आपल्या मुलांचं बालपण स्क्रीनमध्ये नाही, तर आपण आपल्या सर्वांच्या आनंदात घडवूया. थँक्यू.